तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आषाढी एकादशी निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केली होती। 6 जुलैला सकाळपासूनच आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। राज्यातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश, गुजरातमधून लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झाले होते। मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि शिस्तीत आषाढी एकादशीचे कार्यक्रम शेगावात पार पडले। तर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने सुद्धा रात्रभर श्रींचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवले होते। संपूर्ण दिवसभर संतनगरी श्रींच्या भक्तांनी फुलून आली होती। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव। मी शुभम पवार बुरांगपूरहून आलेलो आहे। आम्ही पंढरपूर आमचं खूप लांब पडतं आणि पंढरपूर आम्हाला वारी करायला जाता येत नव्हती। त्याकरता आम्ही इथं गजानन महाराजचे दर्शन करायला काल रात्री इथं आलेलो आहे। आम्ही रात्री इथं रातभर थांबले हॉटेलवर आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झाले। एकदम फार चांगली व्यवस्था आहे इथं। आम्ही हे सगळं घातलं देवाला की आपण हिंदू लोक आहे, सर्व बंधू सुखीनं सर्व संतू निरामया, त्या भावनाने आपण सर्वांकरता कल्याणची मांग केली देवाला आणि सर्वांचं सर्व भलं। एकादशी निमित्त आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नसल्यामुळे प्रति पंढरपूर श्री गजानन महाराज शेगाव येथे लातूरहून औसा तालुका येथे दर्शनासाठी आलेलो आहेत मी आणि आमचे मित्र। आज इथले दर्शन घेऊन पंढरपुराचं दर्शन झालं असं आम्ही मानतो आणि इथले पूर्ण शेगाव गजानन महाराजांची स्वच्छता, इथलं सगळं हे पाहून आम्हाला एकदम खूप चांगलं वाटलं। इथली शिस्त, इथले सर्व इथलं व्यवस्थापन, इथलं सगळं कामकाज, या सर्वांचं आम्हाला एकदम मनाला भाव। बळीराजा सर्व सुखी ठेवावं, सर्व शेतकरी राजांना जनतेला सुखी ठेवावं असं आम्ही आकडे घातलं गजानन महाराजांना।